लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे मनस्विनी डोळ्यातले लेन्स काढून ठेवते आणि म्हणत असते की मला कोणीही ओळखू शकणार नाही आहे. मी मनस्विनी आहे आणि मी मनस्विनीच राहणार. सरकार, आता माझं आयुष्यातलं सगळ्यात मोठं ध्येय ही सगळी संपत्ती, ही सगळी प्रॉपर्टी मिळवणं होतं. पण त्याआधी त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं ध्येय त्या कान्हाला त्या कबीर किर्लोस्करला ह्या घरातनं बाहेर काढणं, आणि ते तर मी साध्य केलेलंच आहे. मी त्या कबीरला ह्या घरातनं कायमचं बाहेर काढून टाकलेलं आहे. आता एकदा का मी सखीच्या आयुष्यातून सुद्धा त्याला असाच बाहेर काढला की मग माझं काम झालंच म्हणून समजायचं. एवढं म्हणत मनस्विनी विचित्र पद्धतीने हसत असते. त्यानंतर मग ती म्हणत असते, माझं आत्ता कोणीही काहीही बिघडवू शकत नाही, मला कोणीही काहीच करू शकत नाही. मनस्विनी आहे मी आणि मी कायम जिंकत राहणार. आता ही प्रॉपर्टी एकदा का माझ्या नावावर झाली की मी ज्याप्रमाणे माझ्या ताईला खाली फेकून दिलं दरीत, तसंच मी सखीचासुद्धा काटा काढणार आणि कोणाला माझ्यावर संशयही नाही येणार. तर इकडे आता कान्हाला त्याची जी कामाला ठेवलेली बाई म्हणजेच जी दुर्गा असते ती सांगत असते की बॉस, इथे सखी मॅडमना त्रास व्हावा ह्यासाठी मनस्विनी म्हणजे सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहेत आणि माझा संशय आहे की ती सखी मॅमची आई नाहीच आहे. त्याबरोबर मग आता लगेचच कान्हा तिला म्हणतो की ते तर मला माहितीच आहे, तुझा संशय आहे, माझी खात्री आहे. बरं, ते सगळं सोड, मला सांग नक्की तिकडची परिस्थिती काय आहे. सखी जेवली का? त्याबरोबर मग ती सांगते, नाही ना बॉस, सखी मॅडम अजिबातच जेवलेल्या नाही आहेत. अहो, ती आहे ना मनस्विनी, तिने मुद्दामून सखी मॅमना आंब्याचा रस वाढायला लावला आणि मग सखी मॅम तिकडनं निघून गेल्या. त्याबरोबर कान्हा म्हणतो, हे सगळं ती मुद्दाम करते, सखीला माझ्यापासून तोडण्यासाठी, माझा राग यावा तिला ह्यासाठी. पण आम्ही कधीच तुटले जाणार नाही आहोत, सना कधीच वेगळं होणार नाही. त्यानंतर मग आता सखी झोपायला जेव्हा बेडजवळ येते तेव्हा तिला ते मोरपंख दिसतं, जे मोरपंख सखी आणि कान्हा मध्ये घेऊन झोपायचे. दुसऱ्या बाजूला कान्हासुद्धा झोपायला बेडवरती येऊन बसतो, पण कान्हालाही सखीचीच आठवण येत असते. आता सखी ते मोरपंख उचलते आणि खाली फेकून देणार असते, पण मग तिचा हात धजावत नाही. मग सखी त्या मोरपंखावरून एकदा हात फिरवते आणि ते मोरपंख नेऊन ड्रेसिंग ड्रॉवरजवळ ठेवून देते आणि मग ती आता तिकडनं पुन्हा झोपायला येते. बेडवरती बसून अंगावर पांघरून घेऊन ती शांत बसलेली असते. सखीच्या डोळ्यात अश्रू असतात, मनात आठवणींचा काहूर असतो. सखी विचारात असते आणि अचानक तिच्यासमोर येऊन कान्हा बसतो. कान्हा कान पकडून बसलेला असतो आणि तो सखीला सॉरी म्हणत असतो. सखी मात्र कान्हाकडे बघत बसलेली असते. तर दुसऱ्या बाजूला कान्हाकडे सुद्धा तो झोपायला जात असताना सखी येते आणि सखी कान्हावरती रागवलेली असते आणि ती कान्हासमोर हाताची घडी घालून बसलेली असते. त्यावेळी आता कान्हा हा खाली बघतो आणि मग तो खाली बघत असतो, तर दुसऱ्या बाजूला इकडे कान्हा हा सखीला कान पकडून सॉरी म्हणत असतो. तर दुसरीकडे इकडे कान्हासुद्धा सखीला कान पकडून सॉरी म्हणणारच असतो. इतक्यात त्याच्या लक्षात येतं की तो त्याचा भास होता, तिकडे सखी नाही आहे. तर इकडे सखीसुद्धा कान्हाला काहीतरी बोलायला जाणारच असते. इतक्यात कान्हा गायब होतो आणि सखीला कळतं की तो हिचा भास होता. आता दोघांनाही एकमेकांचे भास होत असतात. शेवटी पर्यायांती दोघंही झोपून घेतात. उसवले धागे कसे कधी सैल झाली गाठ, उसवले धागे कसे कधी सैल झाली गाठ, पावला नाही कळेना का हरवली वाट. हे गाणं आता बॅकग्राऊंडमध्ये सुरू असतं. कान्हा सखीला कॉलसुद्धा करतो. सखीला फोन उचलायचाही असतो, पण आता ती रागवलेली असल्यामुळे ती कान्हाचा फोन घेणं अवॉइड करते, टाळते. त्यानंतर मग मात्र आता कान्हा आणि सखी दोघंही अंथरुणावरती अंग टाकतात, पण दोघांनाही एकमेकांची आठवण येत असते. सखी कान्हाच्या झोपण्याच्या जागेकडे बघत असते, तर कान्हा त्या रिकाम्या बेडकडे बघून सखीची आठवण काढत असतो. तर दुसऱ्या बाजूला मनस्विनी ही आता डोळ्यांवरती बांधायची जी पट्टी असते ती बांधून झोपलेली असते. त्यावेळी सखी तिकडे येते आणि मनस्विनीला विचारत असते, आई काय गं, तू हे का लावलंयस आईज मास्क? त्याबरोबर ती म्हणत असते, अगं काय सांगू सखी, काल जो प्रकार सगळा घडला होता त्यानंतर मला झोपच लागत नव्हती. सतत आपलं काल जे घडलं आहे तेच सगळं आठवत चाललं होतं. म्हणून मग मी विचार केला की डोळ्यावरती ही पट्टी बांधली तर कमीत कमी जरा शांतपणे झोप तरी लागेल, म्हणून बांधली. बरं थांब, मी उघडते आणि ती उघडायला जात असते. त्यावेळी सखी म्हणते, अगं आई नाही नको, असू देत ना, काय गरज आहे उघडायची, आराम कर तू, झोप निवांत. मी तर सहजच आले होते,
तू आराम कर, मी आले आवरून. त्याबरोबर ती म्हणत असते, सखी बाळा, काल जे काही घडलं आहे त्यामुळे तुलाही झोप लागली नसेलच ना. पण सखी तिकडनं निघून गेलेली असते तोवर. मनस्विनी म्हणते, नशीब मला या सखीने डोळ्यांवरची पट्टी काढायला नाही सांगितली, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. पण माझं नशीबसुद्धा माझ्या बाजूने, माझं नशीबसुद्धा प्रत्येक वेळी माझी साथ देते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता पुरुषोत्तम काका म्हणत असतो, त्या कानावरती आम्हाला पूर्वीपासून संशय होताच, म्हणून आम्ही त्या कानाबरोबर मुळात कधी चांगलं वागतच नव्हतो. बरं झालं आम्ही त्याच्याबरोबर जे पहिले वागत होतो ना तेच बरोबर होतं. त्याबरोबर आता लगेच काकूसुद्धा म्हणायला लागते, हो ना, नाहीतर काय, आम्हाला वाटलं मनापासून तो चांगला आहे, जेन्युइन आहे, म्हणून आम्ही दोघांनीही त्याची माफी मागितली आणि त्याच्याशी चांगलं वागायला लागलो. पण शेवटी आमचंच चुकलं. त्याबरोबर मग गौतम म्हणतो, थांबा तुम्ही दोघंजणं. हे बघा, प्रत्येक वेळी आपल्याला जे दिसत असतं तेच सत्य असतं असं नसतं. काही वेळी काही गोष्टी वेगळ्यासुद्धा असू शकतात ना. मग तुम्ही तसा विचार का बरं करत नाही आहात? हे बघा, जे आपल्याला दिसतंय तेच खरं आहे असं होऊ शकत नाही ना. तो कबीर किर्लोस्कर तो चुकीचाच आहे हे कशावरून? तो जेव्हा आपल्या घरात आला तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी कधीही तो कसा चांगला आहे हे आपल्यापैकी कोणालाही दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. कायम तो जे खरं आहे तेच आपल्यासमोर ठेवत गेला. मग तुम्ही असा विचार का करत नाही आहात? हे बघा, मला वाटतंय कबीर जे काही वागला आहे त्यामागे त्याचीसुद्धा काहीतरी मजबुरी असू शकते. आपण त्याला समजून घ्यायला हवं. त्याबरोबर आता इकडे गौतम काकाचं म्हणणं पुरुषोत्तम काकाला पटत नसतं. गौतम काका म्हणत असतो, आपण दोन्ही बाजूनी विचार करायला हवा. मला वाटत नाही की या सगळ्यात कबीरचीच सगळी चूक आहे. त्याबरोबर मग मीनाक्षी काकू म्हणते, भाऊजी, सध्या तरी चूक त्याचीच आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. मग तरीही उगाचच्या उगाच तुम्ही का त्याची बाजू घेताय? आता निर्णय सखीचा असेल, काय करायचं, त्याला आयुष्यात पुन्हा ठेवून घ्यायचं की डिवोर्स देऊन कायमचा मार्ग मोकळा करायचा. इकडे सखी आता दात घासायला घेते तेव्हा तिला कान्हाची आठवण येते. तिने कान्हाला त्याचा ब्रश दाखवला होता आणि विचारलं होतं, काय आहे? कान्हा म्हणाला, माझाच ब्रश आहे. सखी म्हणते, तू दात घासतोस की दातांनी ब्रश चावतोस रे? त्यावेळी कान्हा हसला होता. सखी म्हणत असते, हा एक नंबरचा फसवा माणूस आहे आणि याची जागा माझ्या आयुष्यात नाही आहे. याच्या कुठल्याच वस्तूची जागा माझ्या आयुष्यात नाही आहे. ह्या वस्तूची जागा एकच ठिकाणी आहे. असं म्हणत ती तो ब्रश सरळ डस्टबिनमध्ये फेकून देते. त्याच्यानंतर मग सखी स्वतःचं आवरायला सुरुवात करते. तर दुसऱ्या बाजूला इकडे कबीरच्या घरी आता राजलक्ष्मी ही सांगत असते किरणला, किरण, अरे काय रे, आपल्या पुण्याच्या ब्रँचचं काम अजून ढिसभरही पुढे हलत नाही आहे. किरण म्हणत असतो, मा, काम सुरू आहे, होईल लवकरच. त्याबरोबर मा म्हणत असतात, आणि एक महत्त्वाची गोष्ट, आपण ज्या मार्केटिंग डिपार्टमेंटचं काम कबीरकडनं काढून घेतलं होतं, चार्जेस काढून घेतले होते, ते सगळे कबीरला परत द्यायचे आहेत काय? त्याबरोबर किरण म्हणतो, हो. त्याबरोबर त्या ठिकाणी आता कान्हा आलेला असतो. कान्हा म्हणतो, गुड मॉर्निंग माम. त्याबरोबर आता मा म्हणत असतात, अरे आता याचं तर कामावरती लक्ष नाही आहे किरण, पण कमीत कमी तू तर कामावर लक्ष दे, तू तर व्यवस्थित काम कर बाबा. इतक्यात त्या ठिकाणी आता अर्पिता येते. अर्पिता म्हणत असते की बरं झालं तू इथेच भेटलास किरण, आणि मा तुम्हीसुद्धा. बघा ना, हा कान्हा माझं काही ऐकतच नाही आहे. मी ह्याला सांगते आता तिसरा माणूस घरी यायला हवं, पण हा माझं ऐकत नाही आहे ना, मला सिरियस घेत आहे. आता तुम्हीच सांगा, तुला काय वाटतं रे किरण, तिसरं माणूस घरी यायला हवं की नको? त्याबरोबर मग किरण म्हणतो, तिसरं माणूस म्हणजे मावशी काय म्हणायचं आहे तुम्हाला? त्यावर मग ती म्हणते, बघ, अरे असे काय रे तुम्ही मुलं, अरे तिसरं माणूस म्हणजे ह्याचं लग्न, ह्याची बायको घरी यायला हवी ना आत्ता. त्याबरोबर मग मात्र आता किरण हा शांत होतो, गप्प बसतो. तशी लगेचच आता अर्पिता म्हणत असते, अरे आता तूच एक काम कर, तूच याच्याशी बोल, तूच याला समजावून सांग, याचं लग्न व्हायला हवं की नको. त्याबरोबर मग आता लगेचच कान्हा म्हणतो, माझं लग्न नाही होऊ शकत आई, कारण माझं लग्न ऑलरेडी झालं आहे. त्याबरोबर आता लगेचच अर्पिता आनंदाने हसते आणि म्हणते, काय खरंच कबीर तुझं लग्न झालं आहे? अरे मग तू मला हे आत्ता काय सांगतो आहेस? कबीरला आश्चर्य वाटतं, त्याच्या चेहऱ्यावरती आश्चर्याचे भाव असतात. त्यावर मग अर्पिता म्हणते, काय झालं, तुला काय वाटलं होतं मला राग येईल, मी रागवेन? अरे नाही बाळा, मी का रागवू? अरे तुम्ही आत्ताची पिढी आहात, आत्ताची मुलं, तुम्ही डायरेक्ट लग्न करता आणि बायकोला घेऊन घरी येता. मला काहीही वाटलेलं नाही आहे, पण मग तू तिला घेऊन घरी कधी येशील? मला दरवाजात माप ठेवून, औक्षण करून, माप ओलांडून, कुंकवाच्या पाण्यातून तिचे पाय घरात उमटून लक्ष्मीच्या पावलांनी तिचं स्वागत करायचं आहे.
कधी घेऊन येशील कबीर बाळा तिला घरी? कबीर म्हणतो येईन, लवकरच घेऊन येईन आई. त्याबरोबर मग मा उठून उभ्या राहतात आणि म्हणत असतात, याची बायको कोण आहे हे माहिती आहे का तुला? अर्पिता म्हणते कोण आहे? त्याबरोबर मग मा म्हणतात याची बायको सखी आहे. सखी म्हणजेच त्या तेजस्विनी कामतची मुलगी. आता हे ऐकल्यावर लगेचच अर्पिताला सगळं जुनं आठवू लागतं. तिला आठवत असतं की कसं कसं त्या मनस्विनीने तिच्या नवऱ्याला मारलं आणि मग ती म्हणायला लागते नाही नाही तेजस्विनी तेजस्विनी नाही 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 तेजस्विनी नाही नाही रक्त 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 नाही 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 रक्त कान्हा रक्त रक्त नाही नको नको नको. त्याबरोबर लगेचच कान्हा हा आता तिला शांत करू लागतो. तो म्हणत असतो शांत शांत हो आई शांत हो. किरण त्याबरोबर किरण लगेचच आईला तिकडनं घेऊन जातो. कान्हा म्हणत असतो घाबरू नको मी आहे काही होणार नाही आहे. त्याबरोबर मग कान्हा हा लगेचच राजलक्ष्मीला म्हणत असतो का केलं तुम्ही असं? तुम्हालाही माहिती आहे की बाबांचा खून त्या बिचाऱ्यानी केलेला नाही आहे. बाबांचा खून त्या मनस्विनीने केला आहे. मग तुम्ही का आईचं कन्फ्युजन क्लिअर नाही केलं? त्याबरोबर मग लगेचच मा म्हणतात कारण मला त्या सखीने ह्या घरात प्रवेश केलेला नको आहे कधीच नाही. त्या मुलीमुळे आपलं ध्येय पूर्ण झालेलं नाही आहे. जोपर्यंत ती मनस्विनी पूर्णपणे बर्बाद होत नाही उद्ध्वस्त होत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला शांती येणार नाही आहे कबीर, समजलं ना? तोवर मला काही ऐकायचं नाही आहे तुझं. एवढं बोलून मग आता राजलक्ष्मी ही तिकडनं निघून जाऊ लागते. तर दुसऱ्या बाजूला आता सखी ही त्यांच्या फॅमिली फोटोजवळ येते. एका बाजूला कान्हा, एका बाजूला सखी आणि मध्ये असलेली तेजस्विनी. मग आता सखी म्हणत असते आई काय गं? त्यावेळी मग आता तिला कान्हाचं वागणं आठवू लागतं. कान्हाने तिची केलेली फसवणूक तिला आठवत असते. त्याचबरोबर तिला हेही आठवत असतं की कान्हाने तिला सांगितलं होतं की ही बाई तुमची खरी आई नाही आहे, ही मनस्विनी आहे. इतक्यात त्या ठिकाणी मागे खरोखर मनस्विनी येऊन उभी असते. आता ती बघते की सखी त्या फोटोकडे एकटक बघते. मनस्विनी मनात म्हणत असते हा फोटो बघितला ना की मला खूप राग येतं. असं वाटतं की हा फोटो इथून आत्ताच्या आत्ता काढून फेकून द्यावा आणि माझा फोटो लावावा. पण खूप लवकरच ते सत्यात उतरणार आहे. इथे माझाच फोटो असणार आहे. इतक्यात सखी मागे वळते. आता मनस्विनीकडे ती आश्चर्याच्या नजरेने बघत असते. मनस्विनी म्हणते काय झालं सखी? बाळा माझ्याकडे असं का बघतेस? त्यावर सखी तिच्या जवळ येते आणि तिला म्हणत असते नक्की तू तेजस्विनी आहेस ना? आता सखीने हा प्रश्न विचारल्यावर मग मात्र मनस्विनी थक्क होते. सखी म्हणत असते बोल ना, गप्प का आहेस? नक्की तू खरीखुरी तेजस्विनी कामत आहेस ना की मनस्विनी आहेस? बोल. मनस्विनी मात्र शांत असते, काहीच बोलत नसते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे कान्हाची आई अर्पिता म्हणते काय म्हणजे तेजस्विनी वहिनी? त्याबरोबर कान्हा सांगतो हो, तेजस्विनीने काहीही केलेलं नाही आहे, त्या निर्दोष आहेत. मनस्विनी तिच्या जुळी बहीण त्यांनी केला आहे आपल्या बाबांचा खून. कळतंय का आई तुला? तेजस्विनी कामतने काही केलेलं नाही आहे गं. त्याबरोबर हे ऐकून आता अर्पिताला खूप मोठा धक्का बसतो. अर्पिता मागे बेडला ढकलली जाते. त्याबरोबर कान्हा म्हणतो आई आई शांत हो, ये इथे बस ये. आणि मग तो अर्पिताला बसवतो. अर्पिता म्हणते अरे कान्हा कशी शांत हो? एवढी वर्ष मी तेजस्विनी वहिनींचा राग करत होते. अरे तुला नाही माहिती मी काय करून बसली आहे ते. तू मला घेऊन जाशील त्यांच्याकडे? तू आमची भेट घडवून देशील का कान्हा? त्याबरोबर कान्हा म्हणतो भेट? त्यावर ती म्हणते हो. अरे त्या माझी खूप चांगली मैत्रीण होत्या, मला भेटायचं आहे त्यांना एकदा. घेऊन जा ना मला कान्हा त्यांच्या घरी. नेशील? आता कान्हाला मला त्यांच्या घरी घेऊन जा असं अर्पिताने म्हटल्यावर मग कान्हाला आठवतं की आता तर तेजस्विनीसुद्धा ह्या जगात उरलेली नाही आहे. त्या दिवशीच तेजस्विनीचासुद्धा जीव गेलेला आहे. मग अर्पिता म्हणत असते कान्हा अरे तुझ्याशी बोलते आहे ना मी, घेऊन जाशील ना मला तू तिकडे? मला जायचं आहे रे, मला भेटायचं आहे एकदा तरी तेजस्विनी वहिनींना. मी खूप चुकीचं वागली, खूप. एवढी वर्ष मी त्यांच्याबद्दल माझ्या मनात फक्त राग ठेवला आणि फक्त रागच ठेवला. घेऊन जा ना मला एकदा त्यांच्याकडे, मला त्यांना भेटायचं आहे, मला एकदा तरी त्यांच्याशी बोलायचं आहे. त्याबरोबर मग मात्र आता कान्हा हा शांतपणे उभा असतो. तर लगेचच तेजस्विनीला मला भेटायला घेऊन जाशील ना कान्हा? तू गप्प का आहेस? काही बोलत का नाही आहेस? बोल ना काहीतरी असं अर्पिता म्हणत असते. आता मात्र कान्हाला आठवत असतं की तेजस्विनी कामत आता ह्या जगातच नाही आहे.
त्यामुळे खरं तर कान्हा आता निरुत्तर असतो. त्याला कळत नसतं की मी माझ्या आईला काय उत्तर देऊ. तर दुसऱ्या बाजूला इकडे सखी म्हणत असते, बोल ना, तू खरी तेजस्विनी कामत आहेस ना. त्याबरोबर मनस्विनी सखीला म्हणते, हा प्रश्न तू मला विचारण्याऐवजी स्वतःच्या मनाला विचार ना. तुला वाटतं का मी खोटारडी आहे, फ्रॉड आहे म्हणून. त्यावेळी मग सखी म्हणत असते, नाही विचारू शकत आहे मी माझ्या मनाला हा प्रश्न. कारण काय ना, आत्तापर्यंत ह्यापूर्वी मला वाटायचं मी माणसं ओळखायला चुकत नाही, मी माणसं अगदी अचूक ओळखते. पण नाही, माझ्या जवळच्या माणसांनी मला आत्ता इतक्या वेळा फसवलं आहे आणि इतक्या वेळा धोका दिला आहे ना, की आता मला हे कळून चुकलं आहे की मला खरोखर माणसं ओळखता येत नाही. मी नाही ओळखू शकत माणसं. त्याबरोबर मग मनस्विनी ही आता काहीच बोलत नसते. सखी म्हणत असते, मी माणसं ओळखायला चुकते, मला नाही येत माणसं ओळखता, हे आत्ता मला कळून चुकलं आहे. त्याबरोबर आता मनस्विनी ही सखीचा हात घट्ट पकडते. सखी आश्चर्यचकित होते. तर मनस्विनी ही आता मनात म्हणत असते, आता तुला सांगते मी कोण आहे ते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता मनस्विनी ही सखीला गाडीतून घेऊन आलेली असते आणि ती सखीला सांगते, जा जा सखी, हे डिवोर्स पेपर्स देऊन टाक त्या कान्हाला आणि कायमचं हे खोटं नातं संपव. सखी कान्हाकडे येते आणि सांगते, मी सह्या केल्यात, तू सुद्धा करून टाक. कान्हा घेतो आणि पेपर्सवरती सह्या करतो. सखीला हे बघून खूप मोठं आश्चर्य वाटतं आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.